guys, good evening. Directly good evening because we were so excited and the excitement मध्ये I didn't shoot, so now enjoy this video. तर आम्ही आलोय आंबा घाटच्या एका रिसॉर्ट मध्ये. So here we are. आणि आम्ही आलोय, मस्त जेवलोय आणि आम्ही खूप प्रचंड असं स्विमिंग टँक मध्ये खेळलोय. पण आय विल शो यू. सो मग आता आम्ही आता चहा अँड कॉफी प्यायला चाललोय आणि छानसे सुंदर असे फोटोज काढलेत. हाय गाईज, हॅलो. हाय. तर मस्त चहा कॉफी अँड बिस्किट्स खाऊन आम्ही चाललोय धोपेश्वर मंदिरला, जे इथून समहाव 3 to 5 किलोमीटर्स आहे. हाय. आणि बॅक कॅमेरा कसा होता I don't know. तर आम्ही चाललोय विच मंदिर? धोपेश्वर मंदिर. सो लेट्स सी. It is around 5 kilometers from. जरा लिपस्टिक दाखव. I don't have it right now. अगं ती काय प्रोफेशनल नाही आहे. ऑन पण केलं नाही. लेट्स सी की कसं आहे मंदिर आणि आपण मग तिथे भेटू. ओके बाय टावॅक. आता तिथे पोहोचल्यावर ए बाई इकडे काय आहे बघ. सो गाईज, रँडमली का होईना बट आम्ही एक मस्त मंदिर मिळालंय जे अशा एरियात आहे. सुंदर अशा एका डोंगराच्या कॉर्नर मध्ये आम्हाला हे मंदिर मिळालं. आय मीन मी जस्ट पोस्टरवर बघितलं आणि इट वॉज अराउंड 4 to 5 किलोमीटर्स नियर बाय अस and we are here. So this guys, what a scenario. Let's see guys की आतलं मंदिर कसं आहे. आणि आज काही आम्ही जास्त व्लॉग करू शकलो नाही बिकॉज आम्ही फुल एन्जॉईंग मोड मध्ये होतो. सो लेट्स सी की हाऊ इज द मंदिर. ओय हाय. झाले ढीगभर 100भर फोटोज काढून नाही, त्यातला अजून एकही आवडत नाही. म्हणजे काही नाही. 1000भर फोटो काढणार आणि यांना एकही फोटो आवडत नाही. नाही गाईज, मी अशी मी त्यातली मुलगी नाहीये. मी मी 4 फोटो काढणार, त्यातले 3 फोटो मला आवडतात. प्लीजच राहू दे. पुढे काढले, छान फोटो काढले, सगळे पोस्ट करणार, बट हळूहळू एकदमच सगळे थोडी ना रिव्हील करू शकतो. Right. रोज एक टाकायचा असं. And अजून एक आउटफिट तरी राहिलाच. दिस इज हाऊ द मंदिर. आणि हे महादेवाचं मंदिर आहे ज्याचं नाव आहे धोपेश्वर. आणि हे मंदिर नंतर ह्याचं दगडी बांधकाम सुरू आहे. इथे मे बी लोक राहतात जे की बघतात. आणि इथे पण काहीतरी दिसतंय जिथे आत गुफेत देवांच्या मूर्त्या आहेत. इट्स गुड इनफ. Isn't it cool enough?
ये कसं आहे मंदिर? एकदम भारी. राम राम. गाईज हाऊस दिस मंदिर. हे असं जर केलं नाही तर काय उपयोग नवऱ्यांचा आणि लग्न करण्याचा? आ? अगं 12वी तर म्हणजे सगळ्यांची. जमलंय माझ्या दादा, जमलंय. नाही सगळ्यांची. मी तो मुलगा बघा. तुम्ही शाळा शिका, ओके? इन्स्पायरेशन दिस इज माय साइड बाय साइड आवड. असंच ग्रीन फ्लॅग सारखं वागायचं असते माहिती तुम्हाला? रोज का करत नाहीस मग? अरे रोज असं रोज कधी मित्रांसोबत फिरेल आणि कधी ब्लॉग करेल. जास्त बोलणं होत आहे. खरं खरं बोलू नये. पर्सनल चाललंय. तर गाईज अशा मंदिरांमध्ये तुम्ही जर काय एक्सप्लोर केलं नाही तर काय उपयोग? सध्या आणि अशा भावांना घेऊन गेला नाही तर कैसाही होगा. चुकून इथं साप बीप दिसला तर काय करायचं? अरे नको नको, वर बघते काय. इथं आज जाऊया, आपल्याला जिकडे जायचं तिकडे जाऊया. इथे माकडं पण येतात असं ऐकलं आम्ही. हाय की कॅमेरामध्ये दिसाले. तू माकड नाहीस काय मग? जाऊ शकतात. सो सी दिस गाईज. इथे पाणी आहे. गाईज बघून घ्या. असं बांधून का ठेवलंय म्हणजे? साठलेलं पाणी आहे साचलेलं ते. कोण पाणी आहे. तुझ्यासारखी लहान मुलं त्याच्यामध्ये पडली तर शट अप, आय एम नॉट लहान. हाईट वाढ. आणि ते लोक राहतात म्हणजे हे इथं देखभाल करतात. आणि पण ना, किती अवघड ना एवढ्या हाईटवर राहणं आणि त्यांचं खाणं पिणं जेवणं. हाऊ डिफिकल्ट इट इज टू लिव्ह ॲट दॅट ऑफ हाईट. चांगलं बोल. हे बघा, असं एवढा मोठा दगड आहे आणि खाली असा एवढा गाईज पॅस. तुमच्यासाठी एक हे बघा तिथं दिसला का आपल्याला पिवा पिवा लिंबू. चलो गाईज अरे जाऊन लिंबू बघूया आपण. नाहीये तो शान्या. जवळ जाऊन बघूया गाईज. गाईज या आपल्याकडं अन्वेषा आपल्याने जाणं काय तिथे तू जाऊन ये. जाऊन आलोय. बरं, ठीक आहे, इथूनच बघते मी. चलो गाईज. अरे लिंबू नाहीये ते. गाईज गाईज हे बघा. आम्ही असंच रॅन्डम बघत होतो आणि काही इथे आसपास आहे का आमच्या, आम्ही जिथं राहिलो आहे तिथं तर एवढं काही खास बघण्यासारखं नाही आहे आणि फिरण्यासारखं नाही आहे. सो आम्ही असं जस्ट बघत होतो त्यांच्या पोस्टरवर की जवळपास काय आहे. तर हे मंदिर आम्हाला जवळ मिळालं आहे पण फार आतलं शूट छान घेतलं आहे. हे बघितलंय मी. हो. शूट आणि इथे किती फणस लागले, किती आणि केवढे मोठे मोठे फणस आहेत. वाव आले फणस आहेत, वाव. तर झूम आउट. तर मग आता इथून जाणार आहे आम्ही आणि मग आपण डिनरला भेटू. हा म्हण. जा म्हण त्याला. जा म्हण त्याला. कशाला थांबलं तिथं? सो गाईज आम्ही छान मस्त डिनर करून आलो. अराउंड लिटरली डिनर आम्ही 9ला करून आलो. मग आफ्टर दॅट आम्ही गेलो असं चालत चालत होतो आणि मायकाने आम्हाला सांगितलं की काजवे इथं दिसतात की अगं आहेच की येतच तू. की इथे काजवे दिसतात. आणि जरा असं वर एक शेल्टर होतं तिथे गेलो तर आम्ही प्रचंड असे काजवे बघितले जे झाडांवर उडत होते. आणि नाव आम्ही नंतर त्याच्यानंतर बॅडमिंटन वगैरे खेळलो, सगळ्यांनी फोन वगैरे बघितले, फोटोज शेअर केले. आणि आता वाजलेत आम्ही अराउंड 9:30ला जेवून झालेलं. आता वाजलेत अराउंड 12 आणि आम्हाला उद्या जायचं आहे 11चं चेकआउट. आता तो नेवर पत्ते उनो खेळून झालाय. नेवर हाय नेवर हॅव आय एव्हर म्हणजे असं माहितच असं. हा इकडे कॅमेरा आम्हाला दोन एवढा मी अंकन आदोक्ष एवढा आम्ही आलो इथं आवडून. पण आम्हाला इथं चांगलं भेटलं. इथं मुलं जर आम्हाला चांगली बघायला मिळालीत. खरं ह्या पाप मुलांना मुलं बघायला मिळाली. पाप मुलांना मुली बघायला मिळाल्या नाहीत. तुम्ही काय बायका बघणार आहे मग? तर हा गाईज चीअर्स. मी हे पिणार आहे. ही आमची देशी चपटीदार. नो
चांगलं बोल काहीतरी. स्प्राईट वीसची म्हण स्प्राईट म्हण मग. बघा. उघडतील Thumbnail. उठलं की झोप पायवर कर. हे अंक्या अरे असं खाली काय आता आम्ही खेळतो ए, स्वरा. आणि परत काय झालं तर आपण भेटूया तुम्हाला. यार अर्णवने ये क्या किया. अर्णवने उडाली स्प्राईट. ठीक आहे, तुम्हाला जरी जोक कळला नसेल तरी दे, हसून घ्या तुम्ही. वाव व्हेरी ब्युटिफुल. लाईट Guys, पण कडे गेली गई काय. मेरी. ए गो बसा 12 वाजले. शिव्या सगळं. ए, मग कोण येतंय काय गाइस सिलानी को आ जाओ. असं दिसेल की नाही. गाइस गाइस सिलानी को आ जाओ. सिला. हे बघा अराउंड 12:05 झालं. ओके आता कोण आलं तर इथे. लेट्स प्ले. आम्ही खेळतो आता आणि जर काय टॉर्च चालू कर. जर काय झालं तर आम्ही तुम्हाला सांगतो. हा कूल इनफ. दिस इज नाईस. हा चला ओके डन डन. अन्वेषा बघ ती बाई दिसते. मग त्या माणसाने सांगितलं तिचा फोटो दिसतो. दुसऱ्या सेकंड काय नाही ते पोरं. हे घडलेले हॉरर गोष्टी. And this is how we ended the day. Let's meet in another vlog. Good night.